तिचा 2 वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता, पण ती डोंगर दऱ्यांमध्ये हॉटेलात फिरत होती। पोलीस कॉन्स्टेबलच्या मृत्यूचं रहस्य एका नाल्यातून समोर आलं। 2 वर्ष मोना मर्डरचा पोलिसांना थांगपत्ता का लागला नाही? पोलिसांना आणि मोनाच्या घरातल्यांना गुंगारा कोण देत होतं आणि का? आजच्या क्राईम स्टोरीत दिल्लीतली मोना मर्डर मिस्ट्री काय आणि गटारातून ते कसं उलगडलं हे जाणून घेऊयात। नमस्कार, मी हर्षदा परब। मोना मर्डर मिस्ट्री ज्या बुराडी नाल्यात सुरू झाली त्याच बुराडी नाल्यातून मोना मर्डर मिस्ट्री उलगडली सुद्धा। बुलंद शहरात राहणाऱ्या मोना यादवनं 2014 मध्ये दिल्ली पोलीस जॉईन केलं होतं। त्याआधी तिच्याबरोबर काम करणारा तिचा सहकारी आणि खास मित्र सुरेंद्र राणा 2012 मध्ये दिल्ली पोलिसांमध्ये जॉईन झाला होता। सुरेंद्र हा पोलिसांच्या पीसीआर व्हॅनवर ड्रायव्हर होता। त्यानंतर काही दिवसानंतरच मोना आणि तो एकत्र पोलीस कंट्रोल रूम मध्ये एकत्र काम करायचे। तिथंच त्या दोघांची पहिली भेट झाली। त्यानंतर मैत्री आणि ती मैत्री हळूहळू वाढत गेली। प्रेमात त्याचं रूपांतर झालं। मोनाचं स्वप्न होतं तिला IPS ऑफिसर व्हायचं होतं। त्या स्वप्नासाठी ती दिवस रात्र मेहनत सुद्धा घ्यायची। मोना अभ्यासात हुशार होती आणि मेहनती सुद्धा। ड्युटी नंतर ती नेहमीच UPSC परीक्षेचा अभ्यास करायची। एकीकडे UPSC परीक्षेचा अभ्यास करतानाच मोनाने UP पोलीस भरतीसाठीची परीक्षा सुद्धा दिली। या परीक्षेत पास झालेली मोना सब इन्स्पेक्टर झाली। त्यानंतर तिने दिल्ली पोलिसातल्या आपल्या पदाचा राजीनामा दिला। तर दुसरीकडे UPSC परीक्षा देण्याची तिची तयारी सुरू होती। UPSC परीक्षेसाठी मोना पेइंग गेस्ट म्हणून राहायला लागली। या सगळ्यात आणि मोनाच्या परीक्षेच्या तयारीच्या नादात सुरेंद्र आणि तिच्या भेटीगाठी कमी झाल्या। सुरेंद्र मोनाबरोबर बोलणं होत नाही, भेटीगाठी होत नाहीत म्हणून दुःखी होता। त्याला विश्वास होता की मोना UPSC परीक्षा नक्की क्लिअर करेल आणि IPS ऑफिसर सुद्धा होईल। म्हणून मग सुरेंद्र आता मोनावर लग्नासाठी दबाव टाकू लागला होता। मोना मात्र त्याला नकार देत होती। सुरेंद्रचं आधीच लग्न झालं होतं आणि मोनाला तिच्या UPSC परीक्षेवर लक्ष केंद्रित करायचं होतं। 8 सप्टेंबर 2021 ला सुरेंद्रने मोनाकडे लग्नाचा हट्ट धरला। यावरून त्या दोघांमध्ये भांडण झालं तेव्हा सुरेंद्रच्याच गाडीत मोना बसली होती। भांडणावेळी सुरेंद्रने कार बुराडीकडे वळवली। बुराडीत एका सामसूम ठिकाणी सुरेंद्रने गाडी थांबवली आणि त्यानंतर रागवलेल्या सुरेंद्रने मोनाचा गळा दाबला। तेव्हा कारमध्येच मोनाचा मृत्यू झाला। मोनाची हत्या केल्यानंतर सुरेंद्रने तिचा मृतदेह बुराडी नाल्यात फेकला। नाल्यात पाणी कमी होतं तेव्हा सुरेंद्रने मोनाच्या मृतदेहावर आधी माती टाकली, त्यानंतर त्यावर जड दगड ठेवले। हुशार सुरेंद्रने मोनाचा मृतदेह नाल्यात फेकण्याआधीच तिचा मोबाईल, ATM आणि आधार कार्ड काढून स्वतःच्या ताब्यात घेतलं। मोनाशी संपर्क नाही म्हणून तिच्या कुटुंबियांनी मोनाशी संपर्क करण्याचा, तिला शोधण्याचा प्रयत्न केला। सुरेंद्र मोनाच्या घरी अनेकदा मोनाबरोबर गेला होता। म्हणून मग मोनाच्या कुटुंबियांनी सुरेंद्रलाही मोनाबाबत विचारलं। सुरेंद्र पोलिसात होता तेव्हा मोनाच्या कुटुंबियांनी मोनाला शोधण्यासाठी त्याची मदतही मागितली। मोनाला शोधण्यासाठी सुरेंद्र मग मोनाच्या कुटुंबियांबरोबर मुखर्जीनगर पोलीस स्टेशनला सुद्धा गेला होता। मोना हरवल्याची तक्रार त्यानं कुटुंबियांबरोबर नोंदवली। पोलिसातल्या मोठ्या अधिकाऱ्यांकडेही त्याने मोनाच्या कुटुंबियांना नेलं आणि त्यांना मदत करण्यासाठीची विनवणी केली। सगळे प्रयत्न करूनही मोना काही सापडत नव्हती। तेव्हा मग सुरेंद्रने मोना अरविंद नावाच्या व्यक्तीबरोबर पळून गेली आणि त्या दोघांनी लग्न केलं अशी एक गोष्ट रचली आणि ती मोनाच्या कुटुंबियांना सांगितली आणि महत्त्वाचं म्हणजे त्याबद्दल पटवूनही दिलं। मृत्यू झालेल्या मोनाला जिवंत ठेवण्याची जबाबदारी त्यामुळे आता सुरेंद्रवरच आली होती। त्याने मग मोनाच्या आवाजात तिच्या घरातल्यांना फोन करायला सुरुवात केली। सुरेंद्रकडे मोनाचे अनेक ऑडिओ होते। त्यातल्या आवाजांची तोडमोड करून त्याने मोनाचा आवाज तयार केला होता आणि तोच तो तिच्या कुटुंबियांना फोनवरून ऐकवत होता। या फोन कॉलमुळे मोनाच्या कुटुंबियांना मोना जिवंत असण्यावर विश्वास बसला होता। पण हे नाटक फार काळ टिकवणं सुरेंद्रला शक्य नव्हतं। मग सुरेंद्रने दुसरं नाटक रचलं। सुरेंद्रने आता आपल्या साल्याला या नाटकात सामील करून घेतलं। आता त्याने आपल्या साल्याला म्हणजेच रवीनला मदतीला घेतलं आणि मोनाच्या घरातल्यांबरोबर फोनवर बोलायला भाग पाडलं। रवीनला मोनाचा नवरा अरविंद म्हणून तिच्या कुटुंबियांशी बोलायला लावलं। रवीन मोनाच्या घरातल्यांशी गप्पा मारताना नेहमी त्याच्या घरातल्यांकडून येणाऱ्या धमक्यांबद्दल सांगायचा। लग्न केल्यामुळे कुटुंबाकडून धमक्या येतात म्हणून वेगवेगळ्या शहरात मोनाला घेऊन फिरतोय असं रवीन फोनवर मोनाच्या कुटुंबियांना सांगायचा। आणि त्याचबरोबर मोना घाबरलीये, तिला आता बोलता येणार नाही असं म्हणत मोनाबरोबर बोलण्याची इच्छा असलेल्या कुटुंबियांना थोपवायचा। पण तेही फार दिवस चाललं नाही। मग काही दिवसानंतर सुरेंद्रने नवीन क्लुप्ती लढवली। त्या काळात कोरोना होता तेव्हा सुरेंद्रने शक्कल लढवली। त्याच्याकडे मोनाचं आधार कार्ड होतं। मोनाच्या जागेवर दुसऱ्याच एका मुलीला लसीकरण केंद्रावर कोरोना वॅक्सिन घेण्यासाठी पाठवलं आणि मोनाच्या आधार कार्डावर त्याची नोंदणी केली। अर्थात ते सर्टिफिकेट मग मोनाच्या घरी गेलं। त्यानंतर सुरेंद्रने मोनाच्या कुटुंबियांना फोन केला। मोना जिवंत आहे आणि वेगवेगळ्या हॉटेलात राहते अशी खबऱ्यांकडून माहिती मिळाली आहे असं त्याने मोनाच्या कुटुंबियांना सांगितलं।
त्या कोरोना वॅक्सिनच्या सर्टिफिकेटमुळे मोना जिवंत आहे असं तिच्या कुटुंबियांना वाटत राहिलं. सुरेंद्रने असे फोन केले की मग तो मोनाच्या कुटुंबियांना घेऊन जिथं मोना राहते असं त्याने फोनवर सांगितलं होतं त्या हॉटेलात जायचा. तिथलं रजिस्टर चेक करायचा. त्यात मोनाची माहिती सापडायची, पण मोना तिथे त्यांना भेटायची नाही. मोना गायब झाल्याला आता 2 वर्ष उलटून गेली होती. मोनाच्या बहिणीला मात्र संशय येऊ लागला होता. मोना जिवंत आहे, पण ती पूर्वीसारखी फोनवर मनमोकळं बोलत नाही, तशा गप्पा मारत नाही. ती कुठे आहे याचा पत्ता देत नाही, भेटत नाही. या सगळ्या गोष्टी तिला सतावत होत्या, खटकत होत्या. मग तिने आणि तिच्या कुटुंबियांनी दिल्ली पोलीस कमिशनरला भेटण्याचा निर्णय घेतला. पोलीस कमिशनरच्या भेटीनंतर ही केस क्राईम ब्रांचला सोपवण्यात आली. क्राईम ब्रांचने आधी घरातल्यांची चौकशी केली. क्राईम ब्रांचला पहिला क्लू मिळाला की मोनाचा नवरा अरविंद वेगवेगळ्या फोन नंबरवरून फोन करतो. पोलिसांनी ते नंबर मिळवले आणि त्याची माहिती घ्यायला सुरुवात केली. पोलिसांना ते नंबर फेक असल्याचं कळलं. एका नंबरसाठी एक फोटो देण्यात आला होता. तो फोटो राजपाल नावाच्या व्यक्तीचा होता. घरातल्यांना जेव्हा हा फोटो पोलिसांनी दाखवला तेव्हा त्यांनी राजपालला ओळखलं. सुरेंद्रचा साला रवींबरोबर तो एकदा दोनदा घरी येऊन गेल्याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. तो रवींचा मित्र आहे याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी राजपाललाच धरलं आणि त्यानंतर राजपालकडून माहिती मिळाल्यानंतर रवींला पकडलं. क्राईम ब्रांचने केलेल्या चौकशीत दोघांनी खरी माहिती दिली. सुरेंद्रने मोनाची हत्या केल्याचं त्यांनी पोलिसांसमोर कबूल केलं. पोलिसांसाठी सुरेंद्रने हत्या करणं हे काहीसं शॉकिंग होतं. पोलिसात असलेल्या सुरेंद्रने हत्येचा शोध घेण्यासाठी पोलीस ज्या ज्या गोष्टी वापरतात, जसा विचार करतात, तो विचार करून तशी काळजी घेतली आणि 2 वर्ष हत्या लपवली होती. मोनाची हत्या केल्याचं सुरेंद्रनेही सांगितलं जेव्हा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्यांच्या पद्धतीनं चौकशी केली. जेव्हा मोनाचे कुटुंबीय तिच्याशी फोनवर बोलायचे तेव्हा त्यांना एक एडिटेड ऑडिओ क्लिप ऐकवली जायची. ही ऑडिओ क्लिप मोनाच्या आवाजातल्या रेकॉर्डेड फोनमधले काही शब्द कापून नवीन वाक्य जोडून तयार करण्यात आली होती. मला शोधू नका, मी सुरक्षित आहे असं वारंवार त्या ऑडिओ क्लिपमध्ये ऐकू यायचं. हेच वाक्य सारखं ऐकवलं जायचं. त्यामुळेही मोनाच्या बहिणीला संशय आला होता. 2 वर्षानंतर सुरेंद्रच्या या गुन्ह्याचा शोध लागला. गटारात दडवलेलं मोना मर्डरचं रहस्य असं तब्बल 2 वर्षानंतर उलगडलं आणि ते सुद्धा गटारातच. आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या अशा क्राईमच्या घटना मी क्राईम स्टोरी या सदरातनं तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे. तुम्हाला कोणत्या क्राईमच्या स्टोरीज जाणून घ्यायच्या आहेत हे या व्हिडिओ खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.